अमरावतीमध्ये आता बच्चू कडू बोलतात, बघूया। भारत मातेला विनम्र अभिवादन करतो। हम डरते नहीं, हम डरते नहीं, जो डराते हैं उसको डराते हैं हम। तानाशाही नहीं चलेगी, उखाड़ के फेंक देंगे हम। ये किसान का बेटा है, अगर चला देता है तो जमीन भी फाड़ देता है। हे निवडणूक आम्ही पाहतोय का एका कार्यकर्त्याची आहे। एका कार्यकर्त्यासाठी तुम्ही एकत्र जमलात आहे। आमची काही इच्छा नव्हती लढायची, मस्त आराम करून मजा पाहायची इच्छा होती, पण निवडणूक आली तरी गडी टर्रावतच होत आहे। अरे निवडणूक मतदान झुकून मागावं लागतं राजा, थोडं नम्र व्हावं लागतं लोकांसमोर, सामान्य माणसाबद्दल समोर। छाती तानना है तो दिल्ली के मंत्री के पास तान, पण सामान्य माणसासमोर तानाची छाती, या पद्धतीने समोर जायचं। आणि मग मधात आम्ही राजकुमार जी आम्ही भेटलो, म्हटलं क्या करते राजकुमार जी, लगा दो बोले घोड़ा साले। मेरी तो इच्छा ही नहीं था। राजकुमार जी बोले यार दिनेश बुब को खड़ा कर दो ना, इतना देर काय को कर रहा है। और ये चुनाव, ये निवडणूक राजकुमार जीच्या नेतृत्वात बच्चू कडू कार्यकर्ता म्हणून लढणार आहे। कार्यकर्ता म्हणून, एका कार्यकर्त्यासाठी हा बच्चू कडू एक कार्यकर्ता म्हणून निवडणुकीत समोर जाणार आहे। सगळ्या जाती धर्मातले, सगळ्या पक्षातले कार्यकर्ता या सगळ्या उमेदवारीच्या पाठीमागे उभा राहणार आहे। मित्र, दिनेश बुब एक सच्चा कार्यकर्ता आहे। गेल्या 25 वर्षाची मेहनत निवड गणपतीपासून दिनेश बुबने थांबवलं नाही, तर गणपतीमध्ये एका दिवसाचं जेवण असते। आमच्या दिनेश भाऊच्या पठ्ठ्यानं 12 महिने लोक जीव घातलेले। जे जे इरविन दवाखान्यातून येणार, जे उपाशी असणार, आला तर रक्तदान करणार, आणि उपाशी असेल तर जीव घालणारा आमचा दिनेश भाऊ खऱ्या अर्थानं कार्यकर्ता आहे। या कार्यकर्ता या देशातून हद्दपार होता कामा नये। मित्रो, ही लढाई खऱ्या अर्थानं श्रीमंतांच्या विरोधात जनतेची आहे, कार्यकर्त्याची आहे। तुम्ही दुर्बीण लावून पहा, या सगळ्या हिंदुस्थानामध्ये सामान्य माणूस हद्दपार व्हायला लागला। एका घरात नवरा बायको आमदार खासदार, काय कारण? पैसा म्हणून ना, सत्ता म्हणून ना, एका घरात। मग आम्ही फक्त मत मारायचं का? गरीब हा फक्त मतासाठी शिल्लक ठेवलाय का? मी सांगतोय, ही निवडणूक अख्ख्या देशाला कार्यकर्ता आणि गरिबांच्या साठी सन्मान निर्माण करणारी राहणार आहे। हा रिझल्ट जेव्हा येईल तेव्हा देशातले नेते पाहिल की नेतागिरी नाही चलेगी, पैसा नहीं चलेगा। ह्या तुमच्या आमच्या सामान्य माणसाच्या अस्तित्वाची अस्मितेची निवडणूक। का अवस्था आहे अमरावती जिल्ह्याची जर आज आम्ही पाहिलं, अरे तुम्ही हळदी कुंकाचा कार्यक्रम घेताय आणि फिनले मिलचा कामगार आत्महत्या करताय। केंद्रानं बंद केलेली फिनले मिल, एक मिल बंद नाही केली केंद्रानं, 23 मिल बंद केल्या। 23 मिल, 23,000 लोक रस्त्यावर आले। 23,000। हे मत त्याच्यासाठी मारायचं आम्हाला। आम्ही त्या पियुष गोलजवळ धाडा गेलो, चंद्रकांतजी पाटला सोबत गेलोय, पण पियुष गोलची मस्ती कोण उचलायला तयार नाही टेक्सटाईल मंत्र्याचं। मित्रो, हा फक्त उन्हाळपणा नाही आहे, विचार। आम्ही त्या दिवशी म्हटलंय निवडणूक आली मुद्द्यावर बोला, धर्मावर जातीवर बोलणारे अनेक लांगळे दिसन तुम्हाला, पण मुद्द्यावर बोलणारी औलाद निर्माण करायची गावागावात।
माझ्या पोटाचा प्रश्न आहे, माझ्या बेरोजगारीचा प्रश्न आहे, माझ्या शेतकऱ्याला कमी भेटलेल्या भावाचा प्रश्न आहे. अजूनही आमचा शेतकरी संत्र्याचे झाड उपळून फेकत आहे. कुठे गेले केंद्र सरकार? कृषीचे सर्व निर्णय केंद्रात होत आहे. कांद्याची निर्यात बंदी केली आणि संत्र्याचे भाव एका दिवसात गडगड गडगड पडले. एकही खासदार दिल्लीच्या तख्तावर कोणी बोलला नाही. आयात निर्यातचं धोरण आमच्या संत्रा उत्पादक शेतकऱ्याचं बेचिराग करून टाकलंय. आज मजूर मरतोय. केंद्र सरकार एमआरईजेस चालवतोय. एमआरईजेस राजकुमारजीला माहित आहे 3-3 महिने पैसे भेटत नाही मजुराला. अरे आमदाराचा पगार वेळेवर होतोय, खासदाराचा पगार वेळेवर होतोय, कलेक्टरचा पगार वेळेवर होतोय आणि मजुराचा पगार 3 महिन्यानंतर. कोण बोलायला तयार आहे? पक्षाची गुलामी. फक्त बोललो तर तिकीट भेटणार नाही आणि म्हणून बच्चू कडू अपक्ष आहे. आमचा स्वातंत्र्य प्रहार आहे. त्याच्यासाठी आम्ही आहो कि हम तुम्हारे गुलाम नहीं हो सकते, कोई नेताओं के गुलाम नहीं हो सकते, हम इनके गुलाम हो सकते, आम आदमी के. आम्ही यांचे गुलाम होऊ शकतोय आणि म्हणून विधानसभेत डर काढतो आम्ही. लाज लज्जा सगळी काढतोय आम्ही. आम्हाला भीती नाहीये. काल एक चिठ्ठी आली, जास्त वाजान तर अंदर जाण उखळून फेकन म्हणजे त्या बापाले पाठवून दे. त्याला आजा गिजा कोण असन. 350 गुन्हे आहे बच्चू कडूवर, दिव्यांगासाठी आणि शेतकऱ्यासाठी 350. 4 महिने जेलात काढल्या बच्चू कडूला. 115 वेळा रक्तदान केलाय बच्चू कडूने. आला दुपट्टा घातला, नेता झाला नाही. कार्यकर्त्याची औलाद आहो आम्ही, नेत्याची नाही. हटा सावन की घटा साले को. ही लढाई आम्ही पाहतोय तुमच्या आमच्या अस्तित्वाची अस्मितेची आहे. एकमत शेतकऱ्यासाठी मारायचं आहे, त्याची झालेली पिळवणुकीसाठी मारायची आहे. अजूनही लोकांना घर भेटलं नाही. धोधो पाणी आमच्या गरीबाच्या घरात पडतंय. हे मुद्दे निवडणुकीत होत नाही. मग गरीबाचा आवाज बनणार कोण? शेपूट घालून उभं राहायचं. आम्ही बोमलणार. डाल त्या केजरीवाल सारखं टाकून द्या जेला, वहां से चिल्लाएंगे, वहां से चिल्लाएंगे. ये डर की बात नहीं, डराने वालों के लिए बात है हमारी. म्हणून आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. या मंचावर सगळ्या जातीचे, धर्माचे, पंथाचे लोक आहेत. लोक जातीवर निवडणूक नेऊन पाहणार आहे. शेवटची हरामखोरी, धर्म आणि जातीची हरामखोरी. प्रत्येकाला आपापला धर्म प्रिय आहे. त्यांनी आपापला धर्म अधिक प्रिय, अधिक अभिमानाने बाळगावा. पण कोणाच्या धर्मावर निंदा करता कामा नये. प्रत्येकाचा धर्म आपापल्याला प्रिय असला पाहिजे. पण धर्मातून मस्जिदीच्या त्या एका खिडकीतून भारत मातेला पाहिलं पाहिजे. मंदिराच्या त्या कळसातून भारत मातेला पाहता आलं पाहिजे. बुद्धविहारातून भारत माता मजबूत करायची आहे. भारत माता म्हणजे झेंडा अंगावर घेऊन नाही. जे जे काही वंचित असन, दलित असन, पिछडा असन, माझ्या गाव खेड्यातला मजूर असेल, शेतकरी असेल, कष्ट करणारा असेल, त्याच्यासाठी ही लढाई आहे. लक्षात घ्या, त्याच्यासाठी लढाई आहे. निवडणुकीत हे मुद्दे संपले. तो पयाला हा आला एवढंच टीव्हीवर दाखवतं आणि म्हणून हे मुद्दे जिवंत राहिले पाहिजे म्हणून प्रहार आहे. सामान्य माणसाचे मुद्दे. आम्ही जर एकंदरीत व्यवस्था सगळी जर पाहिली तर बजेटमध्ये आमची अवस्था काय? बजेटमध्ये मजुराला काय? केंद्राच्या बजेटमध्ये शेतकऱ्याला काय? अरे अवस्था तर इतकी भयानक होणार आहे. 10-15 कंपन्या लहान लहान उद्योजक मारून टाकणार आहे. आता रामदेव बाबानं तिखट आणि मिरचीचं तिखट ते काय म्हणते पावडर आणि पापड तयार करणं सुरू केले. बचत गटवाले मेले. मग सामान्य माणसाचा उद्योग 4 कंपन्या हिसकावून घेणार. इथला किराणावाला तफा होऊन जाईल, इथला कपडा उद्योजकवाला तफा होईल आणि सगळी सत्ता आणि पैसा 4 कंपन्याच्या हातात चालला जाईल. 4000 कोटीच्या वर ते माफ केले कंपनीला कर्ज आणि आमच्या लहान लहान कर्ज फायनान्स वाले छातीवर येते भाऊ.
दे भैया, नहीं तो नीलाम करूंगा तेरा घर. काय अवस्था आहे. 75व्या वर्षामध्ये घर बांधाले, लग्न कराले, शिक्षणाची सोय कराले, कर्ज काढावं लागतं, फासावर जावं लागतं. ही अवस्था आहे. 75व्या वर्षामध्ये तुम्ही आम्ही आमच्याला मग काँग्रेस असू दे, बीजेपी असू दे, कोणी असू दे, तुम्ही आमच्या वाट्याने काय दिलं? अरे स्वामीनाथन आयोग काँग्रेसने स्थापित केला, मंजूर काऊन केला नाही? धमक नव्हती तुमच्यात काँग्रेस वालो? आणि मोदीजी म्हणत जे भाई और बहनों, अब किसान के भी अच्छे दिन आएंगे. आ गए अच्छे दिन. इथं तर फाटकी साडी भेटून राहिली. हे ऐका अच्छे दिन तुमचे. अरे 2 कोटीच्या गाडीत फिरायचं, 17 रुपयाची साडी फेकून मारायची. हे बाबासाहेबांचं संविधान, त्या संविधानानं मतदानाचा अधिकार सामान्य माणसाला दिला. त्या बाबासाहेबाच्या संविधानाला ठेस मारण्याचं, त्याचं गुलावून ठेवण्याचं काही काम लोक करत आहे. ऐन निवडणुकीच्या वेळेस तुम्ही साड्या वाटप करताय. साडीची गरज आहे लोकांनी. अरे मेळघाटात पाण्याची व्यवस्था करावं लागेल, रोजगाराची व्यवस्था करावं लागेल. पाण्याची तिथं साडीची गरज आहे. कोणा मागणी केली हो साडीची? काही कंपन्या तर दाढीला हात लावून साड्या घेऊन जा म्हणतात. कारण गोडाऊन मध्ये जो न खपलेला माल आहे तो तसाच पडला असते भाऊ. न खपलेला माल तुम्हाला देऊन देतय. काय अवस्था या देशाची. हा संविधानावर घाला आहे. हे संविधान चिरफाड करण्याचं काम करताय. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे का बाबासाहेबांचं संविधान छत्रपतीचा अभिमान आणि सामान्य माणसाचा स्वाभिमान आम्ही कधी विकू जाणार नाही, विकू देणार नाही. कट जाएंगे, टूट जाएंगे, लेकिन हटेंगे नहीं हम. पूरे हिंदुस्तान में बता देंगे कि अमरावती भी एक अलग जिला है जहां पंजाबराव देशमुख हमारे खासदार थे. हा गाडगे बाबाचा जिल्हा आहे ज्यानं सेवेतून धर्म सांगितला आहे. हा तुकोजी महाराजाचा जिल्हा आहे ज्यानं खंजरीतून लोक जागृत केलेले आहे. संत गुलाबराव महाराजांचा हा जिल्हा आहे. या जिल्ह्याची प्रतिमा कोणी मिलिंद करत असेल तर मां कसम छोड़ेंगे नहीं हम तुमको, छोड़ेंगे नहीं. मित्र, हे निवडणूक दिनेश बुक पुरती मर्यादित नाही आहे. आमच्या सन्मानासाठी नाही आहे. नाही उतरलो आम्ही निवडणुकीत तर काय हाल राहिला असते. कोण लढायला तयार आहे? अरे आज तुम्ही सांगतोय कोर्टात केस सुरू आहे. हायकोर्टानं सांगितलं डुप्लिकेट जातीचा दाखला आहे. 50-60 पानाचा आम्ही पाहतोय अहवाल दिला. सांगितलं हे सगळं डमिया अंदर टाका, गुन्हे दाखल करा, हा देशद्रोह आहे. राग याचा आहे मित्र हो. सर्वोच्च न्यायालयात 1.5 वर्ष केस पेंडिंग राहते. अरे न्यायालयात न्याय भेटणार नाही. अधिकारी पक्षाचं काम करण, मग सामान्य माणसानं न्याय कुठं मागावं. आणि म्हणून आता ह्या जनतेच्या अदालत मध्ये राणाजी आप टिक नहीं पाएंगे, न्यायालय में टिक पाया. ये जनते की अदालत है, ये जनताची अदालत है. किती लोकांना पैसे वाटणार? किती लोकांना? तुमचा पैसा कमी पडन, लोक तुमच्या सोबत बेमानी करन. घेऊन घेऊन लोक म्हणे बच्चे भाऊ घेऊन घेऊ का पैसे, नाहीतरी काय मेहनतीतून कमावले का म्हणे, साय ना बेमानीतूनच कमावले. अरे आम्ही पाहतोय ते हनुमान चालीसा म्हणाले गेले. उद्धव साहेबाबद्दल नाही, पण ते मातुश्री म्हणजे बाळासाहेबाचं जन्मस्थान. अख्ख्या हिंदुस्थानाने ज्याने हिंदुत्व सांगितलं त्याच्या घरासमोर चालीसा, त्यांच्या घरासमोर. अरे मनाचीच होती तर पियुष गोलच्या समोर फिनले मिलसाठी म्हणाले पाहिजे. मनाचीच होती तर रेल्वे बंद आहे त्याच्यासाठी म्हणाले पाहिजे होती, शकुंतलासाठी. एका चालीसामध्ये तिकीट निश्चित झाली असं वाटलं. घरात आम्ही चालीसा म्हणतो, हनुमान चालीसा. आमचं हिंदुत्व गेलं वाया. रस्त्यावर म्हटलं म्हणजे हिंदू झाला. वा वा वा, नया रूल आहे. भाजपचं कार्यालय फोळा, तिकीट पक्की आहे.
तुषार भारती अच्छा चांगला कार्यकर्ता आहे, आमच्या अचलपूरचा आहे, प्रचंड चांगलं काम आहे. तो घरी नसताना आई वडील असताना त्याच्या गाडीची तोडफोड केली. अरे देवेंद्रजी फडणवीसचे नातेवाईक आहे, त्यांचा एक भाऊ बीजेपीचे आमदार आहे. आणि काय दुर्दैव आहे पक्षाचं. अरे तुमच्या प्रमुखाले लाथा मारापर्यंत जातं, घरात घुसून मारतं, पालकमंत्र्याला बालकमंत्री म्हणतं, बांगड्या घालतंय, तिकीट त्याला देत आहे. असं काय भाजपवर आकाश कोसळलं बापा हो तुमच्यावर. अरे फाटका उभा केला असता तरी तुमच्या सोबत राहिला असता, पण फाटक्याले वाव नाही बचवे. बीजेपी मध्ये बोंडे आले ते बाहेरून आले, पोटे आले, भाजपचा काही संबंध नाही. आणि ज्याच्या जवळ सत्ता आहे, आमदार आहे, ते मुळात भाजपचेच नाही. गेला वांदा. भाजपवाल्याने सांगायचं सतरंजी टाक, चाल वरतून तिकीट जाहीर झाले, जय श्रीराम. असं कसं होणार आहे. कार्यकर्ता अजून जिवंत आहे, कार्यकर्त्यांना जिवंत राहिलं पाहिजे. नेता हरामीपणा करत असेल तर कार्यकर्त्यांना टेंब लावलं पाहिजे ढुंगणाखाली. मला नक्की माहित आहे भाजपचा स्वाभिमानी कार्यकर्ता मत नाही मारणार. स्वाभिमानी नेते तर झाले मॅनेज, पण स्वाभिमानी नाही मारणार. सगळ्या पक्षातले फोन येऊन राहिले, भरला मस्त उमेदवार दिला म्हणजे आता जमते म्हणे 6 आले. निगेटिव्ह एकही फोन आहे राजकुमार, एक फोन नाही निगेटिव्ह. असा दिल्ला म्हणे छांब्या. आता फक्त कोंबेच मारा लागते थोडे थोडे. पटातली जोडी जशी हाकलू ना, हाकलतो ना आपण, तशी हाकलू येले. पढ़ते रहो, ढूंढते रहो, जोश के और होश के साथ और विचारधारों के साथ. हमारी विचारधारा खून निकालने वाले में से नहीं है, खून बहाने वालों में से नहीं है, रक्तदान करने वालों में से है, खून देने वालों में से. त्या विचारधारेनं आम्हाला समोर जायचं आहे. आणि मला अपेक्षा आहे भाऊ तुमच्याकडून, निवड टाळ्या वाजून नाही चालत. 500-600 कोटीचा संपत्ती असणारा उमेदवार आहे, सत्ता आहे, पैसा आहे, सगळ्या गोष्टी आहे. म्हणून ह्या पेट्या आहे, ह्या पेट्या दान पेटी घेऊन जमेल त्या गावात वर्गणी करून झेंडे लावून. मित्र, ही एकट्या प्रहारची लढाई नाही आहे. आपण पाहतोय अजूनही लोक येत आहे, येऊनच राहिले. मला चिठ्ठी आली, भाषण लांबवा म्हणते, थोडस सायन्स करून लोक पायी येऊन राहिले. अबे तेले इकडे गाड्या घेऊन बोलावलं होतं ना आपण. असा बहाळपणा करांत वांदा निघून का आपला. पहिलेच तर पैसे कमी आहे आणि त्याच्यात अधिक वांदा. पोलीसवाले ना, हा ते पण आहे. तो एक अधिकारी भेटला मला, एकाचा फोन आला, काय हे तिकीट ना आलेलं, हात वरते कर. तुझं नाव काय. हा, रणजित काळे. तिकीट ना आला आहे. हे तिकीट ना आलेले लोक आहे. हेच तर आमचं खरं तर हेच ताकद आहे प्रहारची. स्वतःचे पैसे खर्च करून इथं कार्यकर्ता येतात. पण आता झोपू नका, झोप उडवा. झोप उडवाचे दिवस आहे. 20 दिवस अभी नहीं तो कभी नहीं. जर आता जर हार घेतली तर पुन्हा पैसेवाल्याची जीत होणार, पुन्हा नेत्यावाल्यांची जीत होणार, सामान्य माणसं धुळीस टाकणार. पुन्हा आम्ही पाहतोय, पुन्हा लोकशाही पैशाच्या समोर झुकून टाकणार आहे. तुम्हाला माझ्या मायेची शपथ सांगतोय, एक एक जिथं जिथं काय काय करता येईल, रोज 5-6 फोन केला पाहिजे, रोज 5-6 गाव फिरले पाहिजे. खिशातले 1000 रुपये, 200 रुपये, 100 रुपये
खर्च केल्याशिवाय ही निवडणूक जिंकू शकत नाही भाऊ. 500 कोटीचा मालक आहे समोर, 500 करोड, आणि त्याच्या समोर लढायचं आहे आम्हाला. अनेक पक्ष त्यांच्या पंक्तीत बसलेले आहेत आणि ती पंगत तोळाची आहे आम्हाला. आणि त्याच्यासाठी तुम्ही जर थोडी आयगा केली, फोन केला, बच्चू भाऊ गाडी द्या पाठवून, फोन असा आला पाहिजे, बच्चू भाऊ गाडी पाठवू काय सांगा, ही तिलेरी दाखवा लागेल. 26 दिवस तुमच्या आमच्या या अमरावतीकरांसाठी, हे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी. काय असन धर्म, काय असन जाती, कुठला असन पक्ष माहित नाही, एकच लक्ष पाहिजे, तुमच्या आमचा स्वाभिमान तो टिकून ठेवण्याचं काम करावं लागेल. ज्या अण्णाभाऊ साठेनं शाहिरातून हा महाराष्ट्र नाही हिंदुस्थान उभा करण्याचं काम केलं. ज्योतिबानं, आम्ही पाहतोय महात्मा ज्योतिबानं आसूड लिहून त्यावेळेच्या सरकारवर शेतकऱ्याबाबत घणघणाट केला. ते त्याच्या सगळ्या पुस्तकाचं स्मरण, त्या विचाराचं स्मरण, या देशाचं स्वातंत्र्य भेटण्यासाठी एक जात एक धर्म एक पंथ लढला नाही, तर सगळ्यांनीच खांद्यावर तिरंगा घेऊन आम्ही पाहतोय की लढाई इंग्रजासमोर खऱ्या अर्थाने जिंकली. ती गुलामशाही जर बंद करायची असेल, इथं आले, भाषण ऐकलं आणि चालले गेले, असं करू नका. मला वाटते ही ज्वाला घराघरापर्यंत, गावागावापर्यंत नेण्याचं काम करावं लागेल. राजकुमारजी मेळघाटातून कमी ठेवणार नाही. आघाडी घेतल्याशिवाय राजकुमार स्वस्थ बसणार नाही. दर्या खोऱ्यातला एक एक आदिवासी बाहेर काढून दिनेश भूपच्या त्या चिन्हावर मतदान टाकल्याशिवाय ही आग आम्ही बुजवणार नाही. आम्ही आगीत उडी टाकली आहे, हिमतीनं आम्ही समोर आलेलो. माहित आहे का, उद्याचा दिवस कदाचित जेलाची पायरी चढावं लागेल अशा प्रकारची व्यवस्था सत्तेतले लोक करण्याची शक्यता आहे. तरी सुद्धा डर नाही, डराने वाले को डराते हैं. अचलपूर मध्ये सुद्धा आम्ही मागे पडू देणार नाही. महाकसम 15-20 हजाराचा लीड घेतल्याशिवाय पायाची भिंगरी आमची थांबणार नाही. सकाळी 5 वाजता उठायचं, रात्री 12-1 वाजेपर्यंत लढत राहायचं. एक एक माणसं कव्हर करा. मत मारतय असं नाही है का बड़ा नेता है तो भी वोट मिलता है. अगर आम आदमी खड़ा होता है तो नेता को झुका देता है. सगळ्या नेत्यांच्या सभा होईल, पण माझा कार्यकर्ता एक एक वोट जर त्या मतदारापर्यंत जाण्याचं काम केलं तर मित्र, लढाई सोपी आहे. 5,000 मतांना पडलं होतं फक्त लोकसभा. 5,000 मतांना ते स्वप्न पूर्ण करायचे. आणि मला नक्की माहित आहे, दिनेश भूप ते स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. तुमचं आमचं शेतकऱ्याचं अधुरं राहिलेलं स्वप्न आम्हाला पुरं करायचं आहे भाऊ. नाहीतर मस्त झोपून काम करता आलं असतं, तटस्थाची भूमिका घेता आली असते आणि मस्त आराम करता आला असता. कशाले टोले घ्यायचे भाऊ. पण सगळ्यांना स्वाभिमान विकला आणि चुकला तर उभा कोण राहील, टकरावणार कोण. आणि ही लढाई तुमची फक्त बच्चू कडूची, राजकुमारची, दिनेश भूपची नाही आहे, तुमची आमची सगळ्यांची आहे. थांबाल तर थांबावं लागेल आयुष्याचं, आणि चालान तर चालत राहू आयुष्यभर. ह्या नाही तर पुरा महाराष्ट्र सगळ्या इकडे. अमरावती ठरवणार महाराष्ट्राची राजनीती काय. ही ताकद अमरावतीकरांच्या हातात आम्हाला द्यायची आहे. यहां से चलना चाहिए मुंबई का राज. दिल्लीतला कांदा निर्यात बंदी करतं दिल्लीचं धोरण, निर्यात बंदी थांबवायची आम्हाला. आमचा खासदार, जर आम्ही पाहतोय आमच्या संत्र्याचे झाडं तोडण्याचं काम येत असेल, सरकार विचित्र धोरण घेऊन कापसाचे भाव पाळत असेल, आमच्या सोयाबीनचे भाव पाळत असेल, तर ज्या ताकदीनं बच्चू कडू विधानसभेत लढतं, त्याच ताकदीनं दिनेश भूप दिल्लीत लढल्याशिवाय राहणार.
कारण शेतकऱ्याचे धोरण दिल्लीत होतं. महात्मा फुलेनं म्हटलं होतं, कलम कसाई होते, कलम वाले भी कसाई होते. एक कलम लिहिली आणि कापसाचे भाव पाडले. केंद्राचा निर्णय बदलला आणि शेतकरी तफा होऊन गेला. आज मजुराची मजुरी हातात नाही, शेतकऱ्याला भाव नाही, शिक्षणाचं पुरं वाटोळं झालं. ज्याच्या खिशात पैसा आहे त्याच फक्त आता एज्युकेशन राहिलं. हिरोईन मध्ये जाव तर बेडावर बेडा आहे. कोरोना होऊन गेला पण सरकार निधी द्यायला तयार नाही. हे प्रचाराचे मुद्दे आहे. प्रकल्पग्रस्ताची धरण जमिनीत गेलं, जमीन धरणात गेली, तफा होऊन गेला. 3,000 रुपये एकरानं भाव दिला. मित्र, एका इकडे 4-4 लाख रुपये पगार घेणारी काही माणसं आणि दुसऱ्या इकडे 200 रुपये पगार 3 महिन्यानं भेटन अशी व्यवस्था. ही व्यवस्था तोडण्याचं काम तुमच्या हाती आहे. तुम्ही इमानदारीनं जर कामाला लागली तर हे व्यवस्था आम्ही तोडू. आखरी राजकारणामध्ये बळ पाहिजे, बळ. धर्म जातीची जशी ताकद निर्माण होतं तशी मजुराची, शेतकऱ्याची ताकद निर्माण झाली पाहिजे. गाव खेड्याचं खऱ्या अर्थानं राजकारणात प्रभाव निर्माण झाला पाहिजे. आणि त्याच्यासाठी ह्या निवडणुका आहे. आणि मला अपेक्षा आहे तुमच्याकडून, सगळ्यांकडून अपेक्षा आहे मित्र हो. शेवटचं सांगतोय तुम्हाला, अतिशय नम्रपणे सांगतोय, अगर हार गए तो तलवार चलेगी, फिर से अपमानित जीवन आगे आएगा. धूल के नीचे और धूल डालकर उठाया जाएगा. जीत गए तो मेरा किसान और मजदूर खुद से लहराएगा, खुशी से लहराएगा. ही हार कुठल्याही परिस्थितीत येता कामा नये. आणि मला नक्की आत्मविश्वासानं सांगतोय, एका गड्याचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. डिपॉझिट जप्त करू आणि त्याच्यासाठी सज्ज व्हा. जाताना गाड्या जोऱ्यानं चालवू नका. रक्त प्रचारात व्हायचं नाही, रक्तदान करायचं आहे. आणि म्हणून आपण पाहतोय का इथं अजूनही लोक आता आले वाटते ना सगळे. राजकुमारजी अजूनही चालूच आहे. आणि इथून आपण छत्रपती शिवाजी महाराजचं पूजन करू, तिथून पूज्य बाबासाहेब आंबेडकरचं पूजन करू. अतिशय एकही सगळेजण येणार रॅलीत. हात वरते नाही, मला मजा नाही आला. ये पंजा नोखा दाखवू, मुठ्ठी दाखवा, वज्र मुठ दाखवा. सगळेजण रॅलीत येणार. ऊन लागणार का तुम्हाला? बिलकुल लागणार नाही. आपण पूज्य बाबासाहेब आंबेडकर पर्यंत पायी जाऊ. तिथून सायन्स कोरला आरामशीर निघता येतं. सगळ्या गाड्या सायन्स कोरवर आहे. तुमची तयारी आहे? बोल भारत माता की जय जवान, जय जवान. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.